शुरुआत होने जा रही है। एक तरफ श्री गणेश बॉलिंग तो एक तरफ है। चलिए हमारे अशोक माली सर, इस विनिंग के बाद आपको तैयार रहना होगा कि हमारे मैदान के अंदर क्रीज को गिराना होगा। जिन्होंने आज के दिन मैदान के अंदर अपनी फील्डिंग का भी जलवा दिखाया है, वैसे हमारे अशोक माली मास्टर के अंदर खेलने के लिए नजर आए। और हमारे साथ कॉम बॉक्स में है पांजू की एक बुलंद आवाज के मालिक भरत राउत सर जी, उनका करेंगे वेलकम। पहली गेंद राइट नंबर से गेंदबाजी करें तैयार। ऑफ स्टंप पर गेंद बैकफुट पर गेंद को खेला पॉइंट और सर के ऊपर से गेंद जा रही है डीप पॉइंट पर। जब तक खिलाड़ी जाएंगे गेंद निकल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन के लिए फरार। एक बेहतरीन चौका आता हुआ। भरत सर जी क्या कहना चाहेंगे? शुरुआत लाजवाब होती हुई। नक्कीच जहीर, सुरुवात दणक्यात झाली। रिप्ले आपण पाहू शकाल। पहा, शॉर्ट बॉल होता आणि शॉर्ट बॉलला मात्र जागेवरून त्या ठिकाणी पंच केलं गेलं। पॉइंट रिझन जर आपण पाहिला पूर्णतः रिकामा होता। स्ट्रगल केलं होतं एक्स्ट्रा कव्हरच्या त्या फिल्डरनं चेंडू अडवण्यासाठी, मात्र ही जी दुरी होती ही भरपूर लांब अशी होती आणि ती मात्र त्याला क्रॉस करता आली नाही। चौकार, पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र कुठेतरी नक्कीच तो मनोबल थोडंसं वाढलं जाईल। हा फटका ऑफ साईडला खेळायचा होता। बॅटची एज लागली गेली, चेंडू मात्र ऑन साईडला टर्न होतोय, कारण जवळपास कव्हर क्षेत्रामध्ये हा फटका एक्झिक्यूट करायचा होता बॅटरला। मात्र चांगले स्टार्ट, 2 चेंडू, धावसंख्या फलकावर आपण पाहतोय ती म्हणजेच 5। सही का भरत सर जी, 5 धावा आपण पाहतोय। घडी बाद एकही झाला नाहीये। श्री गणेश बॉलिंग या संघाची पहले फलंदाजी आपण पाहतोय। राइट नंबर गोलंदाजी करतो तो केतन। अच्छी गेंद थी, बैकफुट पर हल्का सा खेला, पुश किया, गेंद डीप पॉइंट पर जा रही है। जब तक गेंद को फील किया जाएगा, यहाँ पर देश ने भी खाता खोला है। टीम की रन संख्या 6। आज जहीर आपण काही ग्रामीण भागातील खेळाडू देखील पाहिले, तर काही व्यावसायिक खेळ जे खेळतायत टेनिस क्रिकेटचा ते देखील खेळाडू आजच्या दिवसामध्ये आपण बरेचसे पाहिलेत। तर काही नक्कीच म्हणायचं गेलं तर टाइमशील्ड सारख्या नामांकित स्पर्धेमध्ये खेळायला खेळाडू देखील आज या ठिकाणी दाखल झाले होते। यावेळेस प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे, मात्र काही धावा नक्कीच हा फटका देऊन जाईल। चांगलं क्षेत्ररक्षण। नारंगीच्या मैदानावर खेळण्याची मजा एक आगळी वेगळी असते, त्याच्यामुळे नक्कीच काही जे संघ आपण असे देखील काही संघ पाहिले, सोसायटीचे आपण संघ पाहिलेत, काही चाळीतले देखील आपण संघ पाहिलेत। पण त्यांची इच्छा जी होती या मैदानावर खेळण्याची, ती इच्छा कुठेतरी मात्र या गणपत बाबूराव चषक मध्ये मात्र पूर्ण झाली आहे। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय। ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता। सुरेख चेंडू, वेगवान चेंडू। चर्चा झाली होती मागाशीच आमची की जर या विकेटचा विचार केलास जहीर, तर विकेटवर थोडंसं ग्रास आहे, गवत आहे, त्याच्यामुळे जे फास्टेस्ट म्हणजे वेगवान जे गोलंदाज आहेत त्यांचा चेंडू मी तर म्हणेल पेस करणं थोडंसं बॅटरला कठीण जाईल। आणि हे चित्र फक्त आपण आताच पाहतोय, संध्याकाळ झाल्यानंतर मात्र काय घडेल मैदानाच्या आतमध्ये खूप कठीण। चेंडू सापडणं थोडंसं नक्कीच अवघड होईल बॅटरसाठी। ऑन साईडला फोर्स केलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून जाईल। 6 धावांसाठी षटकार, 6। सही का भरत राउत जी, आपने सही कहा। एक बेहतरीन रडार में गेंद थी और रडार के बाद उसको गेंद को मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए फेंक दिया हुआ है। और इस 6 रन के साथ स्कोर में बढ़ती, स्कोर जाकर पहुंचता हुआ 13 रनों पर। और यहां पर एक लाजवाब शुरुआत होती हुई श्री गणेश बॉलिंग के बल्लेबाजों के द्वारा। पहली गेंद पे चौका, आखिरी गेंद पर सिक्सर आया। यहां पर इस ओवर में 13 रन गेंदबाज ने खर्चा किए है, तो आने वाली 12 गेंदों में ऐसी सरासरी लगती रही तो इस मैदान पर 39 से 40 रन हमें देखने को मिल जाएंगे भरत जी। नक्कीच, कारण जवळपास या स्पर्धेचा जहीर आजचा मला वाटतं 4था दिवस आहे। त्यानुसार जे इथे संघ दाखल झाले आहेत त्यांनी देखील त्यांच्या स्मार्ट मोबाईलवर किंवा स्मार्ट टीव्हीवर काही मॅचेस या नारंगीच्या मैदानावरच्या पाहिल्या असतील। त्याच्यामधल्या काही मॅचेस ज्या 40च्या पलीकडच्या काही मॅचेस आहेत त्या देखील पाहिल्या असेल। म्हणजे मी असं म्हणणार की क्रिकेटमध्ये जहीर कुठलीही धावसंख्या क्रिकेटमध्ये सेफ नसते, मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपण या नारंगीच्या मैदानावर जो खेळ पाहिला 40-45 धावसंख्या एक समाधानकारक धावसंख्या आपण म्हणू शकतो। आणखी एक फटका आहे, इथे मात्र फिल्डर आहे, इथे फिल्डर होता, स्ट्रगल केली होती, मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार। 4 धावांसाठी चौकार। बेहतरीन शॉट खेल रहे दोनों बल्लेबाज। एक तरफ बात कीजिए तो अमोल, एक तरफ सिद्धेश, दोनों के बल्ले से आगाज होता हुआ 4 रनों का और एक बल्ले के बाद सिक्सर के साथ और चौके के साथ टीम की रन संख्या जाकर होती है 17। हितेश गेंदबाजी पर आए, राइट नंबर से गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक पर है अमोल, नॉक स्ट्राइक पर सिद्धेश। एक अच्छी शुरुआत, श्री गणेश बॉलिंग। अगली गेंद अमोल खेलने तैयार। बेहतरीन शॉट है इन फाइट
आउट का फटका है और इस साइड आउट का फटका, गेंद जाएगी एक्स्ट्रा बाउंड्री कवर की दिशा में, 4 रनों के लिए फरार। एक बेहतरीन चौका आता हुआ अमोल के बल्ले से और एक बेहतरीन चौका। अमोल इस मैदान पर छा रहे हैं, आप गेंदबाजों पर हमले चलाए जा रहे हैं। श्री गणेश बॉलिंग टीम के लाजवाब बल्लेबाजी का जलवा भी करती हुई नजर आ रही है, मगर आप गेंदबाजों को बैकअप करना होगा। बैक टू बैक दूसरा चौका आया अमोल के बल्ले से। अगली गेंद अमोल खेलने तैयार, तेज गेंदबाजी पर है। आउट साइड पर गेंद हवा में, मगर खिलाड़ी बन गए दर्शक बन गए दीवाने। गेंद सी मारेगा बाहर, शेरन अमोल के बल्ले से आता हुआ एक करार सिक्सर। म्हणजे जर जहीर तुकाराम सरांच्या भाषेत जर म्हणायचं गेलं ना, तर ज्याप्रमाणे आपण श्री गणेश बोलिंज या टीमला पाहतोय आणि अमोल या खेळाडूच्या विषयी जर म्हणायचं गेलं तर श्री गणेश बोलिंज या टीमसाठी अमोल जो आहे ना तो अनमोल आहे। अमोल हा खेळाडू अनमोल आहे आणि तो अनमोल बॅटिंग करतोय मैदानात। अनमोल का आहे त्याचं प्रदर्शन मात्र मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंगच्या स्वरूपात दाखवतोय। सही कहा बरसा जी। अगली गेंद अच्छी गेंद दी, देखिए अच्छी गेंद का सम्मान देते हुए शॉर्ट कवर पर जब तक गेंद को फिल किया जाएगा, एक रन के साथ टीम की रन से आगे जाती हुई 28 रनों पर बिना कोई नुकसान के श्री गणेश बॉलिंग टीम। और आपने सही कहा, अनमोल है, अपनी टीम के लिए अनमोल बल के उभरते हुए नजर आ रहे हैं। बरसा जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच, कारण इथून ज्याप्रमाणे कुठेतरी आपण म्हणतो एखादी मॅच खेळायची असेल जाहीर तर एखादा गेम प्लॅन करणं गरजेचं आहे। इथे मात्र चेंडू बराचसा बाहेर वळतोय, व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय। त्यासाठी मी हे देखील वाक्य म्हटलं जहीर की काही टीमनं मॅचेस पाहिल्यात या 4 दिवसामध्ये काय घडामोडी घडल्या या नारंगी क्रीडा मैदानावर, याच्या घडामोडी पूर्ण पाहिल्यात। त्यानुसार जी खेळी सुरू आहे श्री गणेश बॉलिंग्स या टीमची, म्हणजे कधी कुठेतरी ते माइंडमध्ये टार्गेट सेट केलं आहे बॉलिंग्स टीमने की आम्हाला कुठल्या त्या आकड्यापर्यंत पोहोचायचं आहे। ऑफ साईडला यावेळेस कट करतोय चेंडू, थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होताना मात्र स्वीपर पॉईंट टीमला फिल्डर आहे तो येतोय, फील्ड चेंडूला उचलतोय, स्ट्राईक एंडला थ्रो जाईपर्यंत 2 धावा इथे मिळतील। इथून ती रणनीती आखली गेली आहे। सुरुवातीपासून प्रत्येक गोलंदाजावर अटॅक केला जातोय, प्रत्येक गोलंदाजाला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर कसं पाठवता येईल याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो। याचं कारण हे देखील असेल की 40च्या पलीकडे 45च्या पलीकडे धावसंख्या आम्हाला न्यायची आहे, हा मानस हा दृष्टिकोन असेल दोन्ही फलंदाजांचा। सही का बरसा जी। अगली गेंद सिद्धेश के लिए अच्छी गेंद थी, बैकफुट पर गए, गेंद को खेला, खबर पर आ रही है, गेट ऑफ इंडिया से गेंद निकल रही है, गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाद, मगर गेंद को फिल किया जाएगा जब तक 2 रन आसानी पूरे करते हुए दोनों बैटर। और इस 2 रन के साथ स्कोर में भी बढ़ोतरी होते हुए 33 रनों पर 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ महंगे साबित हुई यहाँ पर गेंदबाज केतन। 20 रन आए इस ओवर में, मगर आने वाली 6 गेंदों की कहानी क्या होगी। मगर चलते हैं हमारे भरसा जी के पास, सुनते हैं उनकी जवानी। चांगला स्कोर आहे, कारण आपण पाहिलं 33 धावा 2 षटकं, म्हणजे कुठेतरी विचार केला आपण 16.50 ही आपण धावसंख्या आपण करंट रन रेट पाहतोय। आणि यानुसार जर आपण पाहिलं तर जवळजवळ मी तर म्हणेल 49, जर याच करंट रन रेटनं खेळत राहिलं तर 49 ते 50 धावा फलकावर लावू शकेल तो म्हणजेच श्री गणेश बॉलिंग। मात्र इथून एक काम करावं लागेल CR11 नवापूर या टीमला, नवापूर आणि बॉलिंग इतकं लांब नाही आहेत, दोघांमधली अंतर देखील इतकं लांब नाहीये। मात्र अंतर जर ज्याप्रमाणे आपल्याला लहान करायचं असेल तर इथून मात्र हे 6 चेंडू, इथून हे 6 चेंडू कमीत कमी धावांचे हाताळण्या गरजेचं आहे। त्यामध्ये पहिला चेंडू आणि फुल टॉस, म्हणजे म्हणायचं गेलं जसा चेंडू हवा असतो बॅटरला तो चेंडू मात्र गोलंदाजाने दिला, एक मेजवानी समोर ठेवली आणि त्या मेजवानीचा स्वाद घेतला, हा षटकार 6। सही का भरसा जी। घुटना टेक, तमाशा देख, गेंद सी मारेगा बाहर देख, 6 रन। इस 6 रन के साथ स्कोर में बढ़ती स्कोर जाकर पहुंचता हुआ 39 रनों पर। क्या बेहतरीन बल्लेबाजी करे अमोल। और आपने सही कहा था कि तुकाराम सर जी रहते तो उनके भाषा में कहा जाता है अनमोल है, अपनी टीम का अनमोल बनकर उभर रहा है ये बल्ला। अगली गेंद अमोल के लिए आती हुई, शॉर्ट गेंद थी, डबल माइंड में थे कि खेला जाए या छोड़ जाए, मगर अन टाइम पे गेंद को ऑन साइड पर मोड़ा, गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा 1 रन के साथ इसको जाकर पहुंचा हुआ 40-40। 4 गेंदों का सर गेंद आना हुआ खिलाना बाकी है, मगर ये 4 गेंदों में क्या इस बल्लेबाज अभी इस मैदान पर 4 से 12 रन जोड़ पाएंगे? एक तर ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला 10 ते 12 धावा होऊ शकतील, कारण दोन्ही बॅटर सेट झालेत। कारण एकानं 5 चेंडूमध्ये 11 धावा बनवल्या सिद्धार्थनं सिद्धेशनं, तर एकानं 9 चेंडूमध्ये 28 धावा बनवल्यात। दोन्ही बॅटर सेट आहेत। इथे मात्र मिस्टर स्टोक आहे, विकेट विकेट विकेट, यस या विकेटची नितांत गरज CR11 या नवापूर या टीमला होती। मात्र शेवटच्या क्षणी का नाही असू द्या, मात्र ही विकेट आली, इथे मात्र नक्कीच कुठेतरी धावसंख्येला आळा घालण्याचं काम ही विकेट नक्कीच करेल जाहीर। सही कहा सर जी, बड़े शॉट के लिए कहते हैं, मिस टाइम शॉट हुआ,
गेंद ने ऊंचाई ज्यादा ली, गेंदबाज खुद उस कैच के नीचे गए, बेहतरीन कटिंग बॉल का विकेट आया और वहां पर सिद्धेश की खेली को विराम लगता हुआ अमोल अभी तक एक जगह पर है। 3 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी रहेगा। रोशन गेंदबाजी पर सफलता मिलती हुई एक ब्रेक थ्रू दिलाया अपनी टीम के लिए, मगर ये ब्रेक थ्रू कितना फायदेमंद होगा ना, ये तो आने वाला वक्त कहलाएगा। चलिए होने वाला इसके बाद का मुकाबला, दोनों टीमों के कप्तान हमारे कॉम बॉक्स के नीचे आ जाए टॉस के लिए, और हमारी कमेटी से भी निर्णय है कि आप दोनों टीम के होने वाले मुकाबले की लीस्ट हमारे तक पहुंचा दिया जाए। बेहतरीन मेहनत हमारी कमेटी द्वारा, नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी, पाटिल परिवार, एक बेहतरीन टूर्नामेंट। चलिए बैटर जल्द से जल्द आइए मैदान के अंदर। 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा, प्रेक्षकांचा, आलेल्या पाहुण्यांचा मनापूर्वक हार्दिक स्वागत करूया। रोशन की अगली गेंद, प्रथम आ रहे हैं न्यू बैटर, अच्छी गेंद थी, ड्राइव करना चाहते थे, बैटम पैड में गेंद थी मगर गेंद को बराबर खेल नहीं पाए और गेंद विकेट के पास मना दी बल्लेबाज अमोल, बाल बाल बच गए। इस एक रन के साथ इसको जाकर पहुंचा हुआ 41। 2 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी। रोशन गेंदबाजी कर रहे, हमारे साथ कॉम बॉक्स में बेहतरीन आवाज़ के मालिक जिन्होंने मास्टर के तमाम टूर्नामेंट में अपनी आवाज़ की छाप छोड़ी, भरत राव सर जी। पांजू का एक बुलंद आवाज़, अब पांजू के भी मैदान पर जब जब टूर्नामेंट होती है हमें समर्थन करने की संधि मिलती है भरत सर जी के द्वारा, उसके तमाम कमेटी मेंबरान द्वारा। शॉबुलटॉस गेंद थी, गेंद को मोड़ दिया है डीप स्क्वायर बाउंड्री लाइन के बाद। 6 रनों के लिए फर्रार, एक बेहतरीन सिक्सर आता हुआ अमोल के बल्ले से और टीम की रन संख्या जाकर पहुंची हुई 47 रनों पर। आज तो अमोल अपने टीम के सच्चे अमोल बन गए इस मैदान पर। अनमोल खेळाडू आहे आणि तो अनमोल का आहे, जवळजवळ विचार केला आपण तर 340च्या स्ट्राईक रेट ना खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, 34 धाव संख्येवर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय बॅटर मिस्टर अमोल, मी म्हणेन अनमोल। तर आपल्या टीमसाठी जी कामं केले त्या खेळाडूंनी ती मात्र अप्रतिम आहे। यावेळेस अगदी एसटीच्या बरोबर मधोमध सापडला गेला, शेवटच्या क्षणी मात्र अमोल या ठिकाणी बाद होतो। एक सेट बॅटर, 34 धावा या खेळाडूच्या खात्यावर आहे। अफलातून इनिंग साकारली गेली, 11 चेंडूंचा खेळ आणि 11 चेंडूमध्ये 34 धावा, म्हणजे एक प्रमाणे म्हणायचं होतं त्याच्यावर जी जबाबदारी सोपवली होती झहीर, ती जबाबदारी त्या खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये पार पाडली। टार्गेट सेट केला आहे ते म्हणजेच 48 धावेचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं आहे श्री गणेश बोलिन्स या टीमनं CR नवापूर या टीम समोर। चला यावेळी आपण पुढच्या मॅचच्या दिशेनं, नेक्स्ट मॅच या ठिकाणी दोन्ही टीम रेडी आहेत, शांताराम गरज साहेब देखील त्या ठिकाणी रेडी आहेत। चला आपण टॉस करूया। वसई स्टार्स टीम कॅप्टन आणि मनोज 11 टीम कॅप्टन। चला दोन्ही कर्णधार, आपल्याला विनंती केली जाते या वसई स्टार वर्सेस आपण पाहतोय तर मनोज 11 असा हा नाणेफेकीचा कॉल। आमचे सदस्य समालोचक शांताराम गरज जी आणि बेहतरीन खिलाड़ी। टॉस किसके पक्ष में गिरा है ये बताना होगा, मनोज 11 के पक्ष में गिरा है। मनोज 11 टीम आपका निर्णय हमारे से आगाह करते। सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा, प्रेक्षकांचा, आलेल्या पाहुण्यांचा करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत। नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी, पाटिल परिवार। टॉस जीता है मनोज 11 ने और पहले फील्डिंग करने का फैसला लिया है। नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूने धोकवतोय मनोज 11, त्यांनी सांगितलं का आम्ही करूया आधी क्षेत्ररक्षण आणि वसई स्टार 11 या संघाला दिली आहे ती फलंदाजी। यानंतर होणार असतो सामना आपण पाहणार मित्रांनो। एक मोठा आव्हान ठेवला आहे श्री गणेश बॉलिंग टीमने CCR नवापूर या संघासमोर। पाहूया किती धावा थांबवले जातील का या सामन्यामध्ये। तीच फलंदाजी आपल्याला पाहायला भेटेल CCR नवापूर 11 टीम च्या वतीने। और आइए मैच की जब शुरुआत होगी एक छोटा सा ब्रेक में सुनेंगे मधुर संगीत, फिर आएंगे पांजू के बुलंद आवाज के बाद, वो है भरत राव सर जी। आज समोर आहेत विजयासाठी। मी म्हटलं होतं झहीर मागाशी देखील की नवापूर आणि जवळपास आपण जर पाहिलं बोलिन्स या दोन्ही गावातील अंतर इतकं मोठं नाही आहे, मात्र या ठिकाणी धावसंख्येचं अंतर मात्र मोठ्या प्रमाणात आहे। कारण 3 षटकांमध्ये 48 धावा, म्हणजे 3 षटकांमध्ये 40च्या वरची धावसंख्या
या ठिकाणी कंप्लीट करणं थोडंसं अवघड अनेक संघांना पडलं आहे. मात्र तुमच्याकडे बॅटिंग लाईनअप चांगल्या प्रकारे असेल तर नक्कीच ही धावसंख्या तुम्ही पूर्ण करू शकता. या मैदानावर भरपूर इतिहास घडले आहेत आणि भरपूर इतिहास घडणार देखील आहेत. मात्र इथून जर या 48 धावा जर चेस केल्या तर हा देखील एक नक्कीच विक्रम असेल. या गणपत बाबूराव पाटील चषकामधील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, आघाडीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. CR नवापूर या टीमची केतन आणि प्रणित या जोडीला आपण पाहतोय. मात्र जर आपण बोलिन्स या टीमची खेळी पाहिली तर सलामीची जोडी म्हणजे मी म्हटलं होतं ना की अमोल नाहीये, अनमोल आहे. सिद्धेश म्हणजे राम लखनचा तो चित्रपट आठवला की ये मेरे दो अनमोल रतन, त्याप्रमाणे त्यांनी ती कामगिरी केली मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश आणि जबरदस्त अमोलनं. कारण 40 धावेची पार्टनरशिप, पहिली विकेट बोलिन्स टीमची पडली गेली जहीर 40 या धावसंख्या म्हणजे 40 धावेची पार्टनरशिप आपण पहिल्या विकेटसाठी पाहिली. तशाच प्रकारे एखादी पार्टनरशिप 48 धावा तुम्हाला करायची आहेत. एक मोठं टार्गेट आहे 18 चेंडूमध्ये या मैदानावर आणि ते तुम्हाला जर पूर्ण करायचं असेल तर एक चांगली पार्टनरशिप आणि एखाद्या बॅटरला अँकर रोल अदा करावा लागेल, एक जबाबदारी घ्यावी लागेल धाव फलकाची. आउटसाइड ऑफ स्टंप, काय आवाज आहे, खरोखर ऊर्जा वाढवणारा आवाज फिल्डरकडून दिला गेला. ऑफ साईडला मात्र चेंडूचं पिचिंग आपण पाहिली आणि असं वाटलं होतं जी स्टार्ट बॉलिंग टीमने केली होती तशाच प्रकारची स्टार्ट पाहायला मिळेल का या नवापूर या टीमची. मात्र वाईटचा इशारा. ऑन साईडला फटका आपण पाहतोय. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जवळपास फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं सिंगलला क्विकली डबलमध्ये कन्वर्ट केले गेले त्या ठिकाणी. इथून धावा जवळपास करायच्या आहेत त्या 48. म्हणजे आपण जाहीर जर विचार केला या 48 धावांचा तर जवळजवळ 16 ते 17 धावा रिक्वायर्ड रन रेट जाईल. 16 ते 17 म्हणजे 16 ते 17 धावा प्रति षटकामागे तुम्हाला कशा करता येतील या दृष्टिकोनातून मात्र क्रिकेट खेळावं लागेल. इथे देखील फटका तितकासा चांगला पाहायला मिळत नाहीये. इथे देखील आपण पाहिलं तर थोडं मिसफील्ड पाहायला मिळते. सिंगल मिळेल तर 16 धावा करायचे म्हणजे जाहीर 1 किंवा 2 मोठे फटके, 6 चेंडूमध्ये 1 किंवा 2 मोठे फटके तुमच्या बॅटमधून यायला हवेत तर मात्र तुम्ही 48 या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकाल. सही का वर्षा जी, इतने बड़े टारगेट को आपको सेट करना है तो पहले 16 से 17 रन आपको पहले ओवर में बनाने होंगे. अच्छी गेंद थी, बैकफुट पर गया, हम साइड पर गेंद को खेला, गेंद लॉन्ग ऑन पर आती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा. एक रन दूसरे की मांग है, रनआउट का मौका बनेगा क्या? बेहतरीन थ्रो है मगर बल्लेबाज अपने क्रीज में मौजूद. एक तरफ प्रवीण तो एक तरफ केतन. ऐसे ये दो बैटर आए हैं 48 का पीछा करने के लिए. 48 धावांचा पाठला करण्यासाठी ये दोन बॅटर आपण पाहतोय मैदानात. अगली गेंद और अच्छी गेंद थी, ब्लॉकर में थी, क्लीन बॉल, सिग्नेचर डॉन, बल्लेबाज गॉन, कम ऑन डीजे. दिल जम्पिंग जपांग विकेट गेली तर खरोखरच समोरचा जो संघ आहे 48 धावेचं टार्गेट CR11 नवापूर या टीमला दिलाय. नक्कीच जम्पिंग जपांग व्हायला वेळ लागणार नाहीये जर अशा प्रकारे विकेट पडल्या तर. मात्र आम्ही म्हटलं की 48 धावेचा तुम्हाला पाठला करायचा आहे. एक चांगली पार्टनरशिप, ज्याप्रमाणे आपण बॉलिंग टीमची पार्टनरशिप पाहिली, बॉलिंग टीमची जी बॅटिंग पाहिली सुरुवातीपासून अटॅकिंग खेळी त्या दोन्ही बॅटर्सनं केले, सिद्धार्थ आणि खास करून अनमोलनं. तशा प्रकारे खेळी करावी लागेल. ऑन साईडला फटका आपण पाहतोय, डीप लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. 2 धावा इथे देखील मिळतील. सिंगल डबल इथून डाऊन द ग्राउंड खेळ थोडासा धोकादायक तुमच्यासाठी ठरू शकेल. कुठेतरी एरियर रूटचा वापर हा करावा लागेल. 1 शॉटचा इशारा देखील पंचांचा आहे म्हणजे फक्त ही एकच धाव या ठिकाणी नोंदवली जाईल स्कोर बोर्डमध्ये. एक तर असं म्हणू शकतो आपण की जहीर दुष्काळात 13वा महिना. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्विच इटचा फटका खेळला जात होता या ठिकाणी, तो देखील फटका व्यवस्थित येत नाहीये. पॅडवर हा चेंडू आदळला जातोय. लेग बायचा इशारा पंचांचा. पहिले षटक या ठिकाणी पूर्ण होते. पहिल्या षटकामध्ये मॅक्झिमम धावा जवळपास 14 ते 15 धावा या फलकावर दिसायला हव्या होत्या. मात्र या ठिकाणी फक्त आणि फक्त 8 धावा, एक गडी बाद
त्या ठिकाणी आपल्याला चित्र पाहायला मिळतं. वसई स्टार्स आणि अजय मनोज या दोन्ही टीमच्या दरम्यान आपण पुढचा सामना पाहणार आहोत. मनोज 11 या टीमचं नाणेफेक झाले आहे आणि जवळपास शतरक्षण स्वीकारलंय मनोज 11 या टीमनं आणि वसई स्टार्स या टीमला बॅटिंग करण्यासाठी प्राचारण दिलाय. पहिलं षटक जर आपण पाहिलं या इनिंगचं जहीर तर कुठेतरी हे पहिलं षटक बोलिंगच्या बाजूने आलं असं मी म्हणू शकेल, कारण 48 धावा एक टार्गेट मोठं आहे. ते मोठं टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर फटकेबाजी व्हायला हवी आणि ती फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली नाहीये. 12 चेंडू 20 धावा म्हणजे जो रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला 16च्या घरामध्ये होता तो रिक्वायर्ड रन रेट वाढला गेला. आता तो रिक्वायर्ड रन रेट पोहोचला गेला तब्बल 20च्या घरामध्ये. शॉर्ट बॉल होता मात्र आडव्या बॅटने खेळला होता. शॉर्ट लेग फाईन लेग रिझन मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहे प्रोडक्शनसाठी. तर प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक चेंडूवर एरेड रूटचा प्रवास करावा लागेल. जहीर सही कहा सर जी आपने. अब तो बल्लेबाजों को घेर बदलनी होगी. 11 गेंदे 40 रनों की दरकार है. फील्ड एक स्टंप पर गेंद दी. अब हवाई सफर गेंद जाएगी डीप फाइन लेग बॉल लेने के बाद 6 रन कमान दीजिए. लेग स्टंप पर गेंद थी. बेहतरीन अंदाज में गेंद को खेल दिया और सुमित थे वहां पर. क्या बेहतरीन स्वप्निल थे वहां पर. एक लाजवाब शॉट आता हुआ. आप मैच ऑन है भरत सर जी क्योंकि आप 10 गेंदे 36 रनों की दरकार है. 34 रनों की दरकार है. मैच ऑन टीवी ऑन की है. भरत सर जी क्या कहना चाहेंगे आप. मॅच ऑन आहेच जहीर नो डाऊट. मात्र हे जे फटके आहेत हे असेच येत राहिले तर मॅचला म्हणजे आणखीन एक बॅक टू बॅक आणखीन एक धमाका. स्वप्नील अक्षरशः मी तर म्हणेल स्वप्न साकार करेल का ते म्हणजेच नवापूर या टीमचं. काय टीम विजयी होईल का. हा षटकार 6. फिर वही लाइन पर भेज दिया. भरत सर जी मैं तो एक बात कहना चाहूंगा कि जो अमोल ने बल्लेबाजी की है फिर पे उस गेंदबाज अगर ऐसी गेंदबाजी करेंगे पता तो यहाँ पर ये मैच पर अमोल के रन पर जो पानी तो नहीं फेरा जाएगा. यहाँ पर अभी क्या कहना चाहेंगे आप. सांगू शकत नाहीये. शेवटी क्रिकेट आहे. मात्र अमोलनं आपलं काम चोख बजावलं तर इथे आणखीन एक नशिबाचा चौकार. वेळ बदलायला वेळ लागत नाहीये जहीर. लक्षात ठेव मॅच होता कुठे. सुरुवातीच्या पहिल्या 6 चेंडूमध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र इथे सामना टर्न होतोय. त्यानंतर मात्र 2 षटकार 1 चौकार 3 चेंडूमध्ये तब्बल धावा मोजाव्या लागल्या. त्या म्हणजेच 16 धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 24. येणारे चेंडू शिल्लक आहे ते 8 धावा करायच्या आहेत 24. सही खबर सर जी आपने. 8 गेंदे और 24 मतलब ये आने वाली 2 गेंदे है ना दोनों टीमों के लिए निहायक नेक गेंद होनी चाहिए. 10 चेंडू मध्ये जहीर असं देखील म्हणू शकतो आपण की 10 चेंडू मध्ये 24 धावा बनवल्या आहेत. उर्वरित 8 चेंडू मध्ये 24 बनवायचे. 10 देखील फटका गॅप मध्ये आहे. गॅप मध्ये फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी नाहीये. इथे देखील चौकार. इथे देखील मिळेल हा चौकार. 4. भरत सर जी बात की जाए तो इस ओवर में 20 रन बनाने थे टीम को नवापुर को. सीसीआर नवापुर मगर 5 गेंदों में 20 रन बना दिए. मगर आने वाली जो 7 गेंदे हैं ना उसमें आपको बनाने इस मैदान पर अभी भी 20 रन. मगर मैच अभी भी समाप्त नहीं हुआ है. 60-40 वाला मुकाबला है. काम मत जाइए दोस्तों. ये मैच में आखिरी गेंद तक बने रहिए. ट्विस्ट कहानी लेकर आएगा ये मुकाबला. त्यासाठीच म्हटलं ना की जवळपास बॉलिंग टीमचा तो अनमोल होता आणि हा स्वप्न साकार करेल का. आणखीन एक कॅमिस्तान स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. चेंडूच्या खाली फिल्डर देखील आला होता मात्र त्या ठिकाणी घडली चुकी. ज्या स्वप्नीलनं अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ माजवलाय. स्वप्नील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत आहे आणि हे वादळ चक्री वादळामध्ये निर्माण होण्याच्या अगोदर कुठेतरी शांत करण्याची संधी गोलंदाजांना निर्माण केली होती. मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही या फिल्डरला. काय ड्रॉप. स्वप्नीलला संधी मिळते. काय त्या संधीचं सोनं स्वप्नील करेल का. काय हा स्वप्नील मी तर म्हणेल नवापूर टीमचा स्वप्न साकार करेल का. सही का भरत सजी. 3 जहां पर जो बड़े शॉट आए चौका आया 2 सिक्सर आए उसके बाद ये क्या छूटा
और स्वप्निल जैसे बल्लेबाज को आपने जीवदान दिया है कि ये जीवदान आपके लिए भारी पड़ सकता है। यहाँ पर बात की जाए तो श्री गणेश बॉलिंग टीम 11 टीम के लिए, मगर अगर ये कैच अगर ड्रॉप हुआ है और स्वप्निल की बल्लेबाजी इस मैदान पर छा गई तो ये मुकाबले में आपको फिर एक से दिन एक एक पल याद करना होगा, वो फिर एक साल इंतजार। मुझे 365 दिन आप छुएंगे कि हमने क्या मैदान पर गलती की। पहली ओवर में इतना बड़ा बल्लेबाजी में टारगेट दिया मगर वो टारगेट को हम इशू नहीं कर पाए। 6 गेंदे 19 रनों की दरकार है, 7 चेंडू 19 धावा। राज आएंगे गेंदबाजी पर, बड़ी जवाबदारी है राज के ऊपर दी गई है। स्वप्निल है स्ट्राइक पर, डीप फाइन लेग, डीप मिड विकेट, डीप लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कवर, शॉर्ट टर्मैन, शॉर्ट पॉइंट लेग, फाइन लेग। बड़ी फील्डिंग की सजावट है बरसना जी, मगर स्वप्निल इस मैदान पर अपने टीम के लिए सपना लेकर आया है कि मैं आया हूं स्वप्निल बनकर, मैं लेकर जाऊंगा यहां से अपनी टीम का सपना लेकर। क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच 8 चेंडू 22 धावसंख्येवर स्वप्निल खेळतोय मैदानाच्या आतमध्ये। 6 चेंडू 19 या धावा करायचे आहेत। 6-19 काय मॅच आहे, रफ अँड टफ मॅच। दुपारचं सत्र सुरू आहे आणि ऊन तितकं नाही आहे, मात्र मॅच गरमागरम आहे। इथे इथे मात्र वाईटचा इशारा। पहिला चेंडू मात्र कुठेतरी दबाव जाणवत आहे, कारण मागच्या ओव्हरमध्ये केलेली बॅटिंग स्वप्निलची ती कदाचित त्याच्या लक्षात आली असेल गोलंदाजाच्या, असं आपण म्हणू शकतो। मात्र असे दबाव आपण क्रिकेटमध्ये अनेकदा पाहिलेत, या दबावातून सावरावा लागेल गोलंदाजाला। 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 18 धावा। 6 चेंडू 18 धावा। काय मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, फुल ऑफ लाईन। अशा प्रकारचा चेंडू तुम्ही मुळीच या खेळपट्टीवर टाकू शकत नाहीये। जसा चेंडू तसं उत्तर स्वप्निल कडून दिला गेला। हा षटकार 6। देखिए आप रिप्ले देख सकते हैं, ऑफ स्टंप पर आए, फुल टॉस, खरोखरच फुल टॉस तो चेंडू होता आणि काय प्रत्युत्तर दिलं गेलं। मात्र तो कॅच, तो स्वप्निलचा कॅच नाही सोडला। मी तर म्हणेल ही जर मॅच जर जिंकली ना नवापूर या टीमने तर ती मॅच मी म्हणेन सोडली गेली। यावेळेस बॅट चेंज, मात्र शॉर्ट फाईन लेग रिझर्व मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहे। चांगला चेंडू, अगदी यष्टीवर आढळणारा हा चेंडू या ठिकाणी आपण पाहिला। चेंडू आता शिल्लक आहे ते 4 धावा करायच्या आहेत त्या 12। मॅच संपली नाहीये। मी म्हटलं ना की समोर कुठलाही कितीही मोठा खेळाडू असू द्या, गोलंदाजामध्ये ती गुणवत्ता असायला हवी की त्या बॅटरला मात्र मी या ठिकाणी बीट करेल, आणि ती चित्र या ठिकाणी पाहिला आपण। चांगला चेंडू हाताळला गेला, एक वापसी करणारा आपण चेंडू या ठिकाणी पाहिला। यावेळेस देखील आपण पाहतोय तर लाईन खराब पाहायला मिळते। सध्याच्या घडीला संघासमोर अडचणी आहेत आणि अडचणी समोर असताना मात्र अशा प्रकारच्या चुका जर आपण मैदानाच्या आतमध्ये केल्या तर मात्र लक्षात ठेवा परतीचा प्रवास तुमचा सुरू होऊ शकेल। कुठेतरी कंट्रोल मध्ये स्वतःला ठेवावं लागेल। क्रिकेटचा पहिला शब्द सी फॉर कंट्रोल, आणि ते कंट्रोल मध्ये नक्कीच गोलंदाजाला राहावं लागेल। 4 चेंडू आणि 11 धावांची गरज। चांगला चेंडू होता, डेड ऑन स्पॉटचा चेंडू, अगदी खोदून काढतो चेंडू। चेंडू कावकावण्याच्या दिशेनं थोडंसं फंबल झालं, मिसफील्ड झाली। इथे पुन्हा एकदा 2 धावा मिळतील, पुन्हा एकदा स्ट्राइक स्वप्निल जवळ जाईल। धावा झालेल्या आहेत फलकावर, त्या म्हणजेच 39। चेंडू शिल्लक आहे 3 आणि धावा करायच्या आहेत त्या 9। 3 चेंडू 9 धावा। सही कहा सर जी, 3 गेंदे और 9 रनों की दरकार है। मगर देखिए गेंदबाजों ने क्या किया, फील्डिंग की सजावट में आपने स्वप्निल को ऑफिस से स्ट्राइक पर जाने का मौका दिया। जहां पर 1 था वहां पर 2 बनाए स्वप्निल ने। इसलिए थोड़े से क्विक अगर बल्लेबाज खिलाड़ी रहेंगे तो वहां पर 1 को 2 में तब्दील करने के लिए बल्लेबाज एक मौका देखते हैं। क्या खिलाड़ी ने क्विक नहीं लिया तो हमें मौका है। आने वाली 3 गेंदें 9 रनों की दरकार है नवापुर 11 टीम के लिए। अगली गेंद स्वप्निल के लिए, फुल टॉस है, गेंद ने ऊंचाई ली है, कैच बनेगा, मैच भी बनेगा। कैच ले लिया है, देखना होगा यहां पर बीमर है नहीं, थर्ड अंपायर तक ये निर्णय आया है। मगर दोस्तों खा मचाइए,
ये इस टूर्नामेंट में ट्विस्ट कहानी वाला मुकाबला है। देखेंगे क्या बल्लेबाज सेव है, गेंद भीमर है नहीं है। चलिए थर्ड अंपायर बीजी हो जाइए। टेंशन मैच है कड़क, थर्ड अंपायर है बीजी। टेन्शन जहीर, टेन्शन दोन्ही बाजूला टेन्शन। काय निर्णय येईल पंचांचा, निर्णय काय असेल। हा चेंडू खूप महत्वपूर्ण होता, ही विकेट देखील तितकीच महत्वपूर्ण होती। मात्र इथून मात्र आमच्या तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असेल, या निर्णयाकडे मात्र लक्ष असेल, ते म्हणजेच या दोन्ही टीमच्या पाठीराख्यांचं। आएगा निर्णय, दोनों टीमें इंतजार कर रही है क्या हुआ ये इस गेंद पर। मगर मैं तो कहूंगा कि भरत सर जी, ये मैच सीधा सीधा हम देखने जाएंगे श्री गणेश बॉलिंग 11 की टीम के पक्ष में जा रहा था, जहां पर वो 2 गेंदे फुल टॉस, वहां पर मैच मिसफील्ड, और उसके बाद से जो मैच शुरू हुआ ना वाइट बॉल से, तो वहां पर स्वप्निल ने पीछे मुड़कर नहीं देखा, सिर्फ देखा तो मेरी टीम के लिए देखा है। मी तर म्हणेल इथे जहीर, मी तर म्हणजे दोन्ही चाहते आहेत ना श्री गणेश बोलिंगचे आणि CR नावपूरचे, ते चाहत्यांना मी म्हणेल जरा स्वतःचा अंग चेक करा, गरम झाला असेल का। निर्णय इतका क्रुशल मुमेंटचा निर्णय आहे ना, हा निर्णय दोन्ही टीम साठी खूप महत्वपूर्ण आहे। मात्र काय डिसिजन येईल। फेअर डिलिव्हरी, लिगल चेंडू आहे, व्यवस्थित चेंडू हाताळला गेला। आणि सगळ्यात महत्वपूर्ण विकेट, ज्या स्वप्नेलनं नाकी न मांडलं होतं, ज्या स्वप्नेलनं एका बाजूला मॅच आणली होती, विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं होतं, ती विकेट, तो फलंदाज मात्र परतीच्या मार्गी। स्वप्नील आउट। जहीर 2 चेंडू आणि 9 धावा। कालच्या दिवसातील आपण मॅच पाहिल्या अशा प्रकारच्या। शांताराम गरज साहेब देखील आपल्या सोबत होते। 2 चेंडू 9 धावा असताना त्या एका चेंडूवर षटकार देखील आपण येताना पाहिलं। 1 चेंडू 4 धावेची मॅच आपण पाहिली आहे कालच्या दिवसामध्ये। तशा प्रकारचं चित्र पाहायला मिळेल का? कारण ज्याप्रमाणे अमोलची ती अनमोल खेळी शेवटच्या क्षणी अमोल बाद झाला, त्याचप्रमाणे स्वप्नीलचं या ठिकाणी आपण धडाकेबाज फलंदाजी स्वप्नीलची देखील पाहिली। मात्र ऐन वेळेवर, ऐन मुवमेंटवर ज्यावेळेस संघाला त्या टीमला त्या स्वप्नीलची गरज होती, त्यावेळेस तो स्वप्नील बाद झालाय। इथून मात्र या बॅटरवर सर्वस्व अवलंबून असेल। 2 चेंडू आणि 9 धावांची गरज। बुराज है गेंदबाजी पर। बरसत जी आपने सही जिक्र किया, कल की रात के शाम के जो मुकाबले हुए ना, 1 बॉल 2, 1 बॉल 4, ये 2 बॉल 9 का मुकाबला। अगली गेंद, कदमों का इस्तेमाल किया, मैदान के ऊपर से खेला, गेंद लॉन्ग पर आती हुई वाइड लॉन्ग पर। खिलाड़ी जब तक गेंद को फील करते 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर। मगर एक गेंदे अभी भी 7 रनों की दरकार है। मगर सर जी कहते हैं ना, मिस्टिक वाला डीजे ऑपरेटर गाना बजाए तो हमें कुछ तकलीफ नहीं है, मगर मैदान के अंदर गेंदबाज कोई मिस्टिक वाली गेंद या मिस्टिक वाला गाना बजेगा तो फिर तकलीफ हो जाएगी। क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच जहीर, 1-7ची मॅच ही काय घडेल, कोणाचं नशीब आज साथ देईल या चेंडूवर नक्कीच सर्व स्पष्ट होईल। चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला गेला आणि नक्कीच कौतुक असेल या ठिकाणी श्री गणेश बोलिंज या टीमचं अभिनंदन। या ठिकाणी श्री गणेश बोलिंज संघ विजय होतोय। पुढील वाटचालीसाठी बोलिंज टीमला खूप खूप शुभेच्छा असतील। मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल CR11 नवापूर या टीमचं देखील नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ तसेच पाटील परिवार यांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो। चला